हॅलो एव्हरीवन, वेलकम टू माय यूट्यूब चॅनल. खूप लोक म्हणतात की ही मुलगी खूप शांत असते, ही मुलगी खूप बडबड करते, हे शांत असते. हे शांत असलेल्या मुलीच्या मनामध्ये खूप काही असतं, मनामध्ये काही ठेवू नये, ते मुली मन मोकळं करावे. तर माझं एकच क्वेश्चन आहे, जेव्हा मुली मन मोकळं करतात आणि जे बडबड मुली जे बडबड करतात त्यांचे ऑपोजिट असतात की ते बडबड करत नाही, ते काहीतरी जेव्हा बोलायला बघतात, मन मोकळं करायला बघतात, तेव्हा ते मन मोकळं करायच्या ऐवजी महाभारत होऊन जातं. तर ते मोस्टली जे रिसीव करतात त्यांना हे लक्षात आलं पाहिजे की जेव्हा तुम्ही म्हणतात की मन मोकळं करावे, तर तुमची रिसिविंग कॅपॅसिटी पाहिजे की हे काही बोलत आहे तर ते का बोलत आहे, काय झालं आहे, तर हे कोणीही विचार करत नाही. तर माझं सजेशन हे आहे की मन मोकळं करायच्या सजेशनला जाऊ नका. आपण चिल राहा, स्वतः मस्त राहा. कुणालाही कुणाच्याही मनाचे काहीच घेणं देणं राहत नाही. ते फक्त स्वतःचा विचार करतात आणि तुम्ही जर काही म्हणून मन मोकळं करायचं विचार पण केला ना, तो महाभारत होऊन जातं. तर बेटर की तुमच्या मनामध्येच ठेवा आणि ज्याला काही सांगू शकतात ते तुमचं रिसिविंग प्रॉपरपणे घेतो, त्यालाच तुम्ही ही गोष्ट सांगा. पण सर्वांसोबत सर्वांसमोर मन मोकळं करू नका, क्योंकि ते गोष्टी काहीतरी महाभारतमध्ये टर्न होते, मग तुमची इमेज खराब आणि परत तुम्हाला त्यांच्याशीच बोलावं लागेल. तर माझं हे सजेशन आहे की मोस्टली अवॉइड करा. हे मन मोकळं करायचे जे टॉपिक आहे हे एक नुसतं टॉपिक आहे, ते प्रॅक्टिकली पॉसिबल नाही आहे. जे लोक तुम्ही ज्यांच्यासाठी काही म्हणतात, ते लोक ते पर्सनच्या बाबतीमध्ये ते चुकीचं आहे म्हणून त्याने कधीही ॲक्सेप्ट करत नाही. तर त्यांच्यापुढे जाऊन ते चुकीचं आहे नाही, ते चुकीचं आहे म्हणून कधीच ॲक्सेप्ट करत नाहीत. तर त्यामुळं तुम्ही स्वतःची शांती आणि दुसऱ्यांची शांती हे विचार करून मन मोकळं करायला जाऊ नका. थँक्यू.